नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिन मध्ये। बीम्सच्या सेवा आता नव्या इमारतीत। धोकादायक ब्रिटिशकालीन इमारत बंद करून अत्याधुनिक क्रिटिकल केअर सेंटरला सुरुवात। रुग्णालयाच्या मालमत्तेची जपणूक करण्याचे नागरिकांना आवाहन। मराठी स्वाभिमानासाठी एकत्र पाऊल, सीमा भागाच्या न्याय हक्कांसाठी निर्धार। महाराष्ट्रभर जनजागृती अभियानाची तयारी। मंत्रिपद नको, विकासासाठी निधी हवा। आमदार आसिफ सेठ यांच्या वक्तव्याची चर्चा। मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य असल्याचे स्पष्ट। मुदग्यात श्री भावेश्वरी देवीच्या यात्रेला भक्तिमय प्रारंभ। पारंपरिक विधींसह यात्रेला सुरुवात। हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी। भटक्या कुत्र्यांचा पुन्हा धुमाकूळ। विजयपूर येथील इंडी शहरात 2 बालकांवर हल्ला। नागरिकांकडून बंदोबस्ताची मागणी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगावातील बीम्स रुग्णालयाच्या आपत्कालीन आरोग्य सेवांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। धोकादायक ठरलेल्या जुन्या इमारतीऐवजी अत्याधुनिक क्रिटिकल केअर इमारतीत सेवा हलवण्यात आल्या असून नागरिकांनी रुग्णालयाच्या मालमत्तेची जपणूक करावी आणि सुधारित आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे संचालक अशोक कुमार यांनी आवाहन केले आहे। मिलन हॉटेल समोरील बीम्स रुग्णालयातील कॅज्युअलिटी ट्रॉमा सेंटर आणि अतिदक्षता उपचारासाठी वापरली जाणारी ब्रिटिशकालीन इमारत तांत्रिक सर्वेक्षणात धोकादायक ठरल्यानंतर तेथील सर्व सुविधा सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील नव्या 50 खाटांच्या अत्याधुनिक क्रिटिकल केअर इमारतीत स्थलांतरित करण्यात आल्या आहेत। बीम्सचे संचालक अशोक कुमार शेट्टी यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना ही माहिती दिली। स्टँडर्ड कन्सल्टंट इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्याची शिफारस करण्यात आली होती। त्यानुसार केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्थात NHM निधीतून ही अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आली आहे। नव्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये सर्व अत्यावश्यक आणि अतिदक्षता उपचाराच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असून रुग्ण व नातेवाईकांनी परिसराची स्वच्छता राखावी, गुटखा खाऊन थुंकणे आणि धूम्रपान टाळावे, तसेच रुग्णालयाच्या मालमत्तेची जपणूक करावी, असे आवाहन अशोक कुमार शेट्टी यांनी केले आहे। मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि सीमा भागातील मराठी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी 2 मराठी संघटना आता एकत्र आल्या असून सीमा प्रश्नावर व्यापक जनजागृती आणि लोकसहभागातून चळवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची सदिच्छा भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे। महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील मीरा रोड येथे मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची सदिच्छा भेट घेत मराठी भाषा, मराठी अस्मिता, सीमा भागातील मराठी बांधवांचे न्याय हक्क आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सविस्तर चर्चा केली। दोन्ही संघटनांच्या उद्दिष्टांमध्ये साम्य असल्याने राज्यभर संयुक्त जनजागृती संघटन बांधणी आणि लोकसहभागातून व्यापक लोकचळवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे यांच्यासह दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मराठीच्या सन्मानासाठी आणि सीमा भागाच्या न्याय हक्कांसाठी लोकशाही मार्गाने संयुक्तपणे संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला। मंत्रिपदापेक्षा मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय। मंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर त्यांनी मिश्किल उत्तर देत आपली भूमिका मांडली। त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे। मंत्रिपदाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी मिश्किल शैलीत उत्तर देत उपस्थितांमध्ये हशा पिकवला। मी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितले आहे की मला मंत्रिपद नको। मंत्रिपद कोणालाही द्या, मात्र माझ्या मतदारसंघातील विकास कामांसाठी भरघोस निधी द्या, असे आमदार सेठ यांनी सांगितले। मंत्रिपद मिळण्यापेक्षा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणे हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले।
त्यांच्या या स्पष्ट आणि मिश्किल वक्तव्याची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. बेळगाव तालुक्यातील मुतगा गावात ग्रामदैवता श्री भावकेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय. पारंपरिक विधी आणि मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या या यात्रेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील मुतगा गावची ग्रामदेवता श्री भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा शुक्रवारी पहाटेपासून धार्मिक वातावरणात उत्साहात सुरू झाली. पारंपरिक विधी, पूजा अर्चा आणि भाविकांच्या उपस्थितीत देवीची विशेष पूजा करून मूर्ती मंदिरात आणण्यात आली. गावातील परंपरेनुसार हक्कदार असलेल्या 8 घराण्यांनी देवीची ओटी भरल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. यात्रेनिमित्त देवस्थान समिती, ग्रामपंचायत, गाव सुधारणा मंडळ आणि युवक मंडळाकडून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, पार्किंग सुविधा आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली असून परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे सत्र पुन्हा वाढले आहे. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 लहान मुलांना कुत्र्यांनी जखमी केलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होतीये. विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरात भटक्या कुत्र्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 9 वर्षीय मुलगी आणि 5 वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. रेवतमड्डी गुत्तेदार लेआउट परिसरात घरासमोर खेळत असलेल्या प्रेरणा गवळी या 9 वर्षीय मुलीवर कुत्र्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली असून तिला इंडी तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर करीमनगर परिसरात दुकानाकडे जात असलेल्या तैमूर मकानदार या 5 वर्षीय मुलावर कुत्र्याने हल्ला करून त्याच्या हाताला चावा घेतला. त्याच्यावरही इंडी तालुका रुग्णालयात उपचार करण्यात आले. शहरात वारंवार होणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. मारिहाळ पोलिसांनी मुसंडी गावात कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या प्रकाश अर्जुन बंगारी याला अटक करून त्याच्याकडून 250 ग्रॅम गांजा जप्त केला. मुसंडी बुदनूर रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीएसआय मंजुनाथ हुलकुंद यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या गांजाची किंमत 13,000 रुपये असून या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने जीएसएस महाविद्यालयातील एमएससी ऑर्गॅनिक केमिस्ट्री अंतिम वर्षाची विद्यार्थिनी अक्षता उंद्रे हिला महाविद्यालयीन शुल्कासाठी 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. आर्थिक अडचणीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमासाठी डॉक्टर राजश्री अनगोळ, शीतल नेसरीकर, वरदा अंगडी यांचे सहकार्य लाभले. या मदतीमुळे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास मिळाल्याचे अक्षता उंद्रे हिने सांगितले. सीमा भागातील शासकीय मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तकांचा तुटवडा आणि कन्नड भाषेच्या सक्तीच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत कर्नाटक शिक्षण विभागाने या प्रश्नावर अधिकृत हालचाल सुरू केली आहे. बेळगाव शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी शिक्षण आयुक्तांना पाठवलेल्या अहवालात द्विभाषिक केपीएस, पीएम श्री आणि ईसीसीई सह एकूण 43 मराठी माध्यम शाळांमध्ये
मराठी पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याचे मान्य करत भाषांतरासाठी तातडीने परवानगी देण्याची शिफारस केली आहे. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर व सरचिटणीस श्रीकांत कदम यांच्या पाठपुराव्यानंतर हा प्रश्न वरिष्ठ स्तरावर पोहोचला असून मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक पाठ्यपुस्तके लवकर उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. निपाणी तालुका पंचायतीची स्थापना होऊन 6 वर्षे उलटूनही स्वतंत्र प्रशासकीय इमारत नसल्याने शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील जीर्ण व अपुऱ्या इमारतीतूनच कामकाज सुरू असून पावसाळ्यात छत गळतीमुळे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अक्कोळ रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीची 2 एकर 11 गुंठे जागा सुमारे 50 लाख रुपये खर्चून तालुका पंचायतीच्या ताब्यात घेण्यात आली असून नव्या इमारतीसाठी 7 कोटी रुपयांचा प्रस्ताव 1.5 वर्षांपूर्वी जिल्हा पंचायतीमार्फत पंचायत राज खात्याकडे पाठवण्यात आलाय. मात्र अद्याप मंजुरी न मिळाल्याने बांधकामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून मंजुरी मिळताच नव्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल अशी माहिती निपाणी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी यांनी दिली आहे. चिकोडी तालुक्यातील केरूर येथील आनंद माळी यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने स्थापन केलेल्या सायबर क्राईम जागृती टीममार्फत गेल्या 4-5 वर्षात कोणतेही मानधन न घेता हजारो सायबर फसवणुकीची प्रकरणे हाताळली आहेत. 300हून अधिक संस्थांमध्ये जनजागृतीपर व्याख्याने देतानाच त्यांनी स्वतःच्या खर्चातून सायबर सुरक्षा मार्गदर्शक हे 300 पानी पुस्तकही प्रकाशित केले आहे. कुडची येथील एका व्यक्तीचे 8 लाख रुपये हॅकर्सच्या तावडीतून वाचवण्यातही त्यांनी यश मिळवलंय. बेळगावसह कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील नागरिकांसाठी त्यांची टीम आजही विनामूल्य मार्गदर्शन व मदत करत असून पीडितांनी आपल्याशी 9590949658 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सायबर जागृती टीमच्या वतीने करण्यात आले आहे. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात नव्याने उभारण्यात आलेल्या चालक व वाहकांच्या विश्रांती कक्षाचे उद्घाटन गुरुवारी वाकसचे उपाध्यक्ष सुनील हनुमण्णवर यांच्या हस्ते करण्यात आले. ड्युटी दरम्यान चालक व वाहकांना योग्य विश्रांती मिळावी आणि त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी या उद्देशाने ही सुविधा उभारण्यात आली आहे. यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. नवीन विश्रांती कक्षामुळे चालक व वाहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा रेकॉर्डवरील गुंड शिवानंद कोलकार याला बैलहुंगल पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्यानंतर तो फरार होता. मात्र गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. शिवानंद कोलकार याच्या विरुद्ध दमदाटी, दादागिरी तसेच सरकारी अधिकाऱ्यांविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचे विविध गुन्हे नोंद आहेत. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील असे पोलिसांनी स्पष्ट केले. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सरकारी प्रथम श्रेणी महिला महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून सेवानिवृत्तीनिमित्त डॉक्टर रमेश मांगलेकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला. तसेच नव्या संस्थांमध्ये बदली झालेल्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावणे, उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे आपल्या प्राधान्यक्रमात असल्याचे सांगितले. डॉक्टर मांगलेकर व बदली झालेल्या प्राध्यापकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांच्या समर्पित सेवेमुळे विद्यार्थी व सहकाऱ्यांना प्रेरणा मिळत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समारंभाला प्राध्यापक, विद्यार्थी, महाविद्यालयीन कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी रोडवर गुरुवारी उभी असलेल्या एका कारला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि तातडीने आग आटोक्यात आणली. या घटनेत कारमधील सर्वजण सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. कारला आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू आहे. सदलगा येथील सरकारी शाळा संकुलातील विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेऊन आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून शाळेच्या आवारात नवीन बोरवेल खोदण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागलाय. या सुविधेमुळे विद्यार्थी, पालक, शाळा प्रशासन तसेच अझरुद्दीन शेखजी यांनी आमदार गणेश हुक्केरी यांचे आभार मानले. यावेळी सदलगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी S.R. रुग्गे यांच्यासह विविध मान्यवर, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. विजयपूर येथील नालतवाड, कॅथनडोनी, ताळीकोटे या प्रमुख मार्गावरील पूल व रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने पावसाचं पाणी साचून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेत. वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढला असून दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने खड्डे बुजवण्यात येतील तसेच कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता A.B. रेड्डी यांनी सांगितले. व्ही.बी. रामजी योजनेअंतर्गत ग्रामीण मजुरांना सातत्याने रोजगार उपलब्ध करून देतानाच कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावली व प्रथमोपचार यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांनी नागठाण येथील तलाव पुनरुज्जीवन कामाच्या पाहणीनंतर अधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण कुटुंबांना वर्षाला 125 दिवस रोजगार व प्रतिदिन 382 रुपये मजुरी मिळत असून कोणताही मजूर रोजगारापासून वंचित राहू नये तसेच योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यानंतर त्यांनी मुलींच्या वसतिगृह व श्रीमती इंदिरा गांधी निवासी शाळेला भेट देऊन स्वच्छता, दर्जेदार भोजन, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, सराव व उजळणी करून गुणवत्तापूर्ण निकालासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव विभागातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या 10 वर्षांपासून सीमा भागातील मराठी भाषा व संस्कृतीचे जतन तसेच मराठी शाळा टिकवण्यासाठी हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवला जात असल्याचे समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी, शाळेचे संयोजक शंकर चौगुले, बालवीर सोशल फाउंडेशनचे संचालक राजू मुजावर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरातील नगरपालिका कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने स्वयंस्फूर्त तक्रारीच्या आधारे शुक्रवारी अचानक धाड टाकून विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. लोकायुक्त SP T मल्लेश यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कार्यालयातील नोंदी, तक्रारींची माहिती आणि व्यवस्थेची तपासणी केली. पाहणी दरम्यान कार्यालयातील शौचालयात अस्वच्छता आढळल्याने SP T मल्लेश यांनी मुख्याधिकारी मल्लनगौड बिरादार यांना तात्काळ स्वच्छता करून घेण्याचे निर्देश दिले. तसेच पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता, परिसरातील कचरा हटवणे आणि नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.